हॅलो गायजांनो आणि बैलांनो, तर आज होता लग्नाचा शेवटचा कार्यक्रम म्हणजेच कूळ इस्तवण्याचा कार्यक्रम। तर ह्या दिवशी घरातले सर्व पुरुष मंडळी मिळून घराच्या अंगणात किंवा एका जागेवरती जेवण बनवतात। त्या दिवशी वहिनीचं जे मंगळसूत्र लग्नाच्या दिवशी दादाने उलटं घातलेलं ते परतण्याचा कार्यक्रम असतो। तर घरातल्या 5 बायका मिळून वहिनीचं मंगळसूत्र असं सरळ करतायत आणि ह्या निमित्ताने मम्मीने सर्वांना मस्त मस्त बुंदीचे लाडू वाटलेत। तर आपण पुन्हा येऊया जेवणावरती। जोपर्यंत मी झोपून उठून आली होती ह्या सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि फक्त आता नैवेद्य दाखवायचं बाकी होतं। तर इकडेच दादा सर्वप्रथम सर्व कुळांची पूजा करतोय, ज्यांच्यामुळे आपलं हे लग्नकार्य सुखरूप पार पडलं। त्यांना आपण एक जेवणाचं आमंत्रण दिलं आणि धन्यवाद केलं। तर आपल्याकडे जेवणात होता भात, मस्तपैकी डाळ आणि एवढं खोबरं टाकून डाळ बनवतात ना, आहा हा। त्यानंतर आपल्याकडे होती मस्तपैकी बटाट्याची भाजी, एवढी टेस्टी वाटत होती। तुम्हाला दिसतंच आहे कोण आहे शेफ, आणि नाना आपले मस्त मेन शेफ होते। आणि त्यानंतर आपण ही वाढी वाढणार आहे। तर जेवढे देव दादाने मगाशी त्यांची पूजा केली त्या सर्वांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे, त्यामुळे सर्वांना नैवेद्य आधी वाढून घेतले आणि हे इकडे नवरदेव म्हणजेच दादा वाढी दाखवतोय आणि गाराणं घालून आपण सर्व देवांचे आभार मानलेले आहेत। हा बघा बाबू लोटांगण घालतोय देवासमोर, तर दादा बोलला घे, खरंच लोटांगणच घाल। त्यानंतर सर्वांनी स्वतःसाठी वाढून घेतलेलं आहे जेवण। यात जराही बायका मदत करत नाहीत। सगळं वाटण काढण्यापासून ते तांदूळ निवडण्यापर्यंत सगळं फक्त आणि फक्त पुरुष मंडळी करतात आणि फक्त पुरुष मंडळीच जेवतात, ते पण घरातले। आणि लहान लहान मुलं पण जेवू शकतात। इथे बघा नवरदेव पण सर्वांना वाढत आहे आणि हे इन्चार्ज सर्वांवर लक्ष देत आहेत। तेवढ्यातच आलेली आहे आपली गाय माता गाईचं नैवेद्य खायला। आधी आम्ही तिला हकलवत होतो की अरे ही पानं पत्ते खात होती, पण नंतर आठवलं की आपण गाईचं नैवेद्य दाखवलं आहे, मग तेच आपण तिला खायला घालूया, कारण स्वतः दारात चालून आली आहे। त्यानंतर बेस्ट पार्ट ऑफ कूळ इस्तवायचं जेवण म्हणजे आहे त्याचं डूम, कोकमची सोलकढी। आहा एवढी भारी लागते ना, हे आम्ही सगळं मिस करणार होतो म्हणून आम्ही बायकांसाठी आतमध्ये सुद्धा सोलकढी बनवली होती स्पेशल मम्मीच्या हाताची। आणि सर्वांनी घरातल्या बायकांनी मिळून मस्तपैकी घरात जेवण केलेलं आहे। तर आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। ओके बाय।